नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा विषय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो, सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप। आता बघा की ज्यावेळेस आपण कालच्या सेशनमध्ये स्वधारचा एक फॉर्म कसा भरायचा त्या संदर्भात व्हिडिओ बनवला होता। त्याच्यावर भरपूर साऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांच्या कमेंट आल्या होत्या। त्यांना सांगितलं की सर, स्वधार सारखी अल्टरनेट ओबीसी साठी कुठली स्कीम आहे याच्यामध्ये, आणि त्यासाठी आम्हाला जर ऍप्लिकेशन करायचं असेल तर कसं करायचं, तर त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ आपण या पार्ट मध्ये घेऊन आलो। तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। का? कारण तुम्हाला 60,000 कसे मिळवायचे ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। सर्वप्रथम पहा मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं तात्काळ चॅनलला सबस्क्राईब करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा, आपण स्वधारच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलो। ही जी स्वधारची ऑफिशियल वेबसाईट आहे याच्यामध्ये 4 प्रकारचे ऍप्लिकेशन केले जातात, ज्याच्यामध्ये एससी असेल, एससी साठी स्वधार स्कीम आहे, त्याचबरोबर व्हीजेएनटी ओबीसी या व्यक्तीसाठी हा महत्त्वाचा भाग। आता त्यांना हे अत्यंत बारकाईने पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, म्हणजे तुमच्या कुठल्याही गोष्टी सुटता कामा नये। सर्वप्रथम पहा, रजिस्ट्रेशन कसं करायचं हे ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। तर तुम्ही म्हणाल ओबीसी आणि व्हीजेएनटी वाले जे लोक आहेत त्यांना सुद्धा मागचा स्वधारचा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या गोष्टी क्लिअर कट होतील, ज्या ऑलरेडी मी सांगितलेल्या आहेत। बघा, आता रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा एक आयडी आणि पासवर्ड इथं फिल करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला इथे कॅप्चा विचारला जाणार आहे, हा कॅप्चा पण भरायला विसरू नका। आणि त्यानंतर मात्र लॉग इन या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे। आता लॉग इन केल्याच्या नंतर पहा, सर्वप्रथम इथं तुम्हाला ऑदर बॅकवर्ड बहुजन वेलफेअर डिपार्टमेंट पाहायला मिळते। तर याच्यामध्ये ह्या डिपार्टमेंटमध्ये एकूण 3 स्कीम आहेत। एकाला हॉस्टेल स्कीम म्हणायचं, एकाला स्वयं स्कीम म्हणायचं आणि एकाला आधार स्कीम म्हणायचं। आता तिन्ही वेगवेगळ्या स्कीम आहेत, कन्फ्यूज व्हायचं कारण नाहीये। हॉस्टेल म्हणजे हॉस्टेलवाल्यांसाठी आहे, स्वयं आणि आधार हे आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहोत। तर सर्वप्रथम पहा, मागच्या वेळेस आपण जेव्हा स्वधार भरत होतो तेव्हा सोशल जस्टिस हे डिपार्टमेंट निवडलं होतं, परंतु आता ओबीसी साठी आपण ऑदर बॅकवर्ड बहुजन वेलफेअर डिपार्टमेंट नावाचा ऑप्शन निवडणार आहोत। इथं जसं तुम्ही क्लिक करता त्यानंतर तुम्ही एका डॅशबोर्डला अशा पद्धतीने रिडायरेक्ट होता। तुम्हाला इथं 3 ऑप्शन पाहायला मिळतील, वसतिगृह अर्ज, आधार ऍप्लिकेशन आणि स्वयं ऍप्लिकेशन। तर सर्वप्रथम तिन्हीला स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊ। त्यासाठी सर्वप्रथम अर्ज करा या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे। तर आता आपण वैयक्तिक माहिती या सेक्शन मध्ये आलेलो। इथं तुमच्या आधारनुसार फेकचे झालेली जी माहिती असेल, ज्याच्यामध्ये नाव, जन्म तारीख, मोबाईल नंबर वगैरे सगळं दिसणार आहे। आता इथं अर्जदाराच्या माहितीमध्ये तुम्ही नवीन आहात का विद्यमान आहात, म्हणजे काय की जर तुमचं ऍडमिशन 12वीला असेल तर तुम्ही विद्यमान झालात, किंवा तुम्ही सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयरला असाल तर तुम्ही विद्यमान झालात। सांगण्याचं तात्पर्य हेच की जो व्यक्ती हा नवीन आहे तो या योजनेसाठी सध्या अर्ज करू शकत नाही, कारण की त्याची जी तारीख आहे ती ऑलरेडी निघून गेलेली आहे। आता सध्या फक्त ज्यांचं पुढचं शिक्षण चालू आहे, जसं की सेकंड इयर, 12वी, थर्ड इयर, फोर्थ इयर अशा पद्धतीचे व्यक्तीच याच्या अंतर्गत अर्ज करू शकत आहेत। याच्यामध्ये सुद्धा प्रोफेशनल स्टुडंट जे आहेत ते 26 ऑक्टोबर 2025 पर्यंतच अर्ज करू शकत होतात। तर याच्यामध्ये जर तुम्ही वसतिगृहासाठी भरत असाल तर इथे वसतिगृह नावाचा ऑप्शन निवडायचे, आणि स्वयंसाठी भरत असाल तर स्वयं, आणि आधार योजनेसाठी भरत असाल तर आधार, अशा पद्धतीचे ऑप्शन तुम्हाला निवडायचे आहेत। याच्यामध्ये जर हॉस्टेलसाठी फक्त हॉस्टेल, आणि जर तुम्हाला 60,000 स्कीम मिळवायची असेल तर स्वयं नावाचा ऑप्शन निवडावा लागेल। त्याचबरोबर मी इथून स्वयंला क्लिक करून घेतो। सर्वप्रथम इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अर्जदाराची बेसिक डिटेल भरायची, ज्याच्यामध्ये त्याचे वैयक्तिक वैवाहिक स्थिती, वडिलांचं नाव, आईचं नाव, त्याचबरोबर त्याची जात कुठली, तर इथं जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे तुम्हाला। त्यानंतर तुमची कास्ट, त्याच्यामध्ये सब कास्ट कुठली आहे ते पण निवडायचं आहे। त्याबरोबर त्या कागदपत्राचा, त्या कास्टचा नंबर टाका, त्याला कुठल्या जिल्ह्याने इश्यू केले ते लिहा, आणि तुमचं त्याच्यावर कसं नाव आहे ते पण भरायला विसरू नका। त्याचबरोबर ह्याला तुम्हाला सब डिव्हिजनल ऑफिसरनं दिलं आहे की डीवाय कलेक्टरनं ते निवडायचं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर त्याची तारीख सुद्धा निवडा। आता आपण पुढच्या सेक्शन मध्ये तुमचं डोमासाईल याची माहिती भरणार आहोत। तर याच्यामध्ये बघा, डोमासाईलसाठी जर स्वतःचं डोमासाईल असेल तर होय करा, किंवा वडिलाचं असेल तर इथं नाही करायचंय तुम्हाला। त्याचबरोबर डोमासाईलचा नंबर आणि ते कुणी दिलंय यापैकी एक ऑप्शन तुम्हाला इथे निवडायचं आहे। तसंच जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी किंवा समान असेल
तर रक्कम भरायची आहे. म्हणजे आपला 2.5 लाखापेक्षा कमी आहे म्हणून होयला निवडायचं आहे. जर जास्त असेल तर नाही निवडा. त्याचबरोबर तुमचं जे उत्पन्न आहे त्याची अमाऊंट टाकून तुम्हाला सेव्ह या बटनाला क्लिक करायचं. ही प्रोसेस अशा पद्धतीनं भरून घ्या. नंतर आपण पत्ता या तपशीलला रिडायरेक्ट होऊ. आता इथं आल्याच्या नंतर तुम्हाला पत्त्यामध्ये तुमचं गाव इथं मेन्शन करायचंय. जर तुम्ही शहरात राहत असाल तर तुमची गल्ली मेन्शन करा आणि पुढच्या कप्प्यामध्ये तुमचं जे गाव आहे किंवा शहर आहे ते इथं मेन्शन करायला विसरू नका. त्याचबरोबर जिल्हा, तालुका, गाव हे परत निवडायचे. त्याचबरोबर त्याचा जो पिनकोड असेल तो पण भरायचा आहे. आणि आता इथं विचारले अर्जदाराचा सध्याचा पत्ता. आता इथं बरेच विद्यार्थी गडबड करतात ते समजून घ्या. अर्जदाराचा सध्याचा पत्ता म्हणजे तुम्ही ज्या गावचे आहात तिथून तुम्ही आता कुठं राहत आहात, जे की तुम्हाला तुमच्या रेंट ॲग्रीमेंट नुसार पत्ता असेल दिलेला तो इथं मेन्शन करायचा. फॉर एक्झाम्पल मी माजलगाव मध्ये राहतो आणि मला ऍडमिशन माझं बीड मध्ये आहे, तर मला इथं सध्याचा पत्ता म्हणजे मी जिथं शिकत आहे त्याचा पत्ता बीड असं मेन्शन करावं लागेल. त्या पद्धतीनं ही डिटेल्स तुम्हाला इथे भरायची आहे, ज्याच्यामध्ये त्याचा तालुका, जिल्हा, गाव आणि पिनकोड अशी माहिती भरायची आहे. ही भरणं झाल्याच्या नंतर जतन करावं पुढील असं क्लिक करून घ्या मित्रांनो. त्यानंतर आहे पालक यांचा पत्ता. आता जो तुमचा कायमचा पत्ता असेल तोच तुमच्या पालकाचा पत्ता असेल तो इथं भरायचा आहे. त्याचबरोबर मोबाईल नंबर पण टाकायचा आहे आणि दोन्ही पत्ते सेम असल्यामुळं इथं तुम्ही टिक करू शकता आणि दोन्ही पत्ते पण भरू शकता. त्यानंतर तुम्हाला चालू अभ्यासक्रम नावाचं एक सेक्शन पाहायला मिळेल. आपण याला क्लिक करूया. आता ते सांगते की इथं पहिले फिल पर्सनल डिटेल भरून घ्या, तर ती आपण सर्वप्रथम भरून घेऊया. आता इथं पहा, इथं आपण सगळी डिटेल मागची भरलेली. त्यानंतर आता माझं जिथं ऍडमिशन आहे त्याचा जिल्हा, त्याचबरोबर त्याचा तालुका आणि मी काय शिकत आहे ते निवडायचे. तर मी 11वीला असल्यामुळे मी ते 11वी निवडलेलं आहे. त्याचबरोबर तुमचं सायन्स, आर्ट, कॉमर्स जे कुठले शिक्षण असेल ते तुम्हाला इथे निवडायचं आहे. कॉलेजचं नाव, अभ्यासक्रमाचं नाव हे सगळं भरून घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुमचं शिक्षण पूर्ण आहे का, चालू आहे त्याची पण माहिती इथं तुम्हाला द्यायची आणि मोडमध्ये रेग्युलर निवडून जतन करा या बटनाला क्लिक करून घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्हाला सर्वप्रथम चालू अभ्यासक्रम निवडून घ्यायचा. आपण पुढच्या म्हणजे मागील अभ्यासक्रम या टप्प्याकडे वळूयात. आता इथं क्लिक केल्याच्या नंतर पहा मित्रांनो, जर तुमचं शिक्षण हे जर तुमचं शिक्षण हे 10वी झालेलं असेल, सॉरी तुम्ही जर ऍडमिशन आता सेकंड इयरला घेत असाल किंवा 12वीला जर घेत असाल तर त्याच्या अगोदरचे जे काही शिक्षण आहे त्याची माहिती आपल्याला इथं फिल करायची. फॉर एक्झाम्पल मी आता सेकंड इयरला आहे, तर मी इथं 10वीचं मार्कची डिटेल म्हणजे 10वीला मी कुठल्या जिल्ह्यात होतो शिकायला त्याचं इथं जिल्हा, राज्य आणि त्याचबरोबर त्याचा तालुका आणि गाव हे सुद्धा माहिती मी इथं निवडणार आहे. आता ही सगळी माहिती निवडून आपल्याला त्या महाविद्यालयाचं नाव इथे टाईप करायचं आहे आणि त्याचा बोर्ड, त्याचबरोबर शिक्षणाचा प्रकार म्हणजे रेग्युलर आणि डिस्टन्स, तसंच तो शिक्षण मी कधी पूर्ण केलाय त्याची माहिती इथं टाकायची आहे. त्यानंतर प्रयत्न म्हणजे किती वेळेस मी परीक्षा दिली ते टाकायचं आहे आणि पर्सेंटेज. अशा पद्धतीचे डिटेल्स आपल्याला भरून अपलोड मार्कशीट करून जतन या बटनाला क्लिक करायचे. पण याच्यामध्ये लक्षात हे ठेवायचे, जर तुम्ही सेकंड इयरला असाल तर तुम्ही 10वी 12वी याची माहिती इथं देणार आहात आणि जर तुम्ही 11वीला असाल तर इथं फक्त 10वीची माहिती तुम्हाला फिल करायची. म्हणजे थोडक्यात तुमचं जे शिक्षण झालंय त्याची माहिती तुम्हाला इकडे फिल करायची आणि अशा पद्धतीनं हे डिटेलचं सेक्शन जतन करून आपल्याला पुढच्या इतर तपशीलवर जायचं आहे. इथं तुम्हाला 3 महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे की तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी कोणताही देखभाल भत्ता घेता का, तर आपण कुठलाही भत्ता घेत नाही त्याच्यामुळे सरळ सरळ नाही निवडायचे. त्याचबरोबर हा अभ्यासक्रम तुमच्या जिल्ह्यात आहे का, जर तुमच्या जिल्ह्यात तुम्ही जे शिकताय ते असेल तर होय करा अथवा नाही करा. त्याचबरोबर तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्टेलला याच्यापूर्वी राहायला असाल तर इथं एस किंवा नाही असं ऑप्शन तुम्ही निवडू शकता. आणि सगळ्यात फायनलची जी स्टेज आहे डॉक्युमेंट अपलोडची, इथं तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे. इथं काही कॉमन गोष्टी तुम्हाला मी फटाफट सांगून घेतो. बघा, सर्वप्रथम कास्ट सर्टिफिकेट अपलोड करा, इथं दिले कास्ट सर्टिफिकेट. त्यानंतर डोमासाईल, त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र, इथं गुणपत्रिका आणि टीसी असं अपलोड करून घ्या. त्याचबरोबर इथं तुमचं बोनाफाईड, त्यानंतर भाडे करारनामा, 5 किलोमीटर अंतराच्या आतील येणारं प्रमाणपत्र जे कॉलेज देतं ते आणि उपस्थिती 75% आहेत ते, असे कागद अपलोड करा. आता इथं आणखी तुम्हाला काही कागद दिसतील की ज्याच्या पुढे लाल चांदणी केलेली म्हणजे हे कंपल्सरी आहेत आणि ज्याच्या पुढे हे केलेली नाहीये हे मॅन्डेटरी नाही. तुम्हाला द्यायचे असेल तर तुम्ही देऊ शकता किंवा जर तुम्हाला अपलोड करा सांगितलं तरच अपलोड करा अथवा अपलोड करण्याची गरज नाही.
आता याच्यामध्ये पहिलं आहे अंतर प्रमाणपत्र, म्हणजे जर तुमचा शिक्षणामध्ये गॅप असेल तरच तुम्हाला द्यायचं आहे आणि गॅप नसेल तर द्यायची गरज नाही. त्याच्यानंतर आहे विद्यार्थ्याकडून घ्यायचे घोषणापत्र आणि पालकाकडून घ्यायचे घोषणापत्र. हे दोन घोषणापत्र आहेत. तर हे दोन घोषणापत्राचा फॉर्मॅट तुम्हाला इथे डाउनलोड नावाचं सेक्शन दिसतंय, इथून डाउनलोड करा आणि पूर्णपणे भरा आणि त्यानंतर अपलोड करा. हे मॅन्डेटरी नाहीये, पण जर तुमचं समाज कल्याण, तुमच्या जिल्ह्याचं समाज कल्याण तुम्हाला जर म्हणत असेल तर हे भरा, तर नक्कीच भरून द्या, किंवा हे नाही दिलं तरी चालतंय. अशा पद्धतीने पूर्ण फॉर्म भरून घ्या आणि तुमचा फॉर्म सबमिट करा. त्याचबरोबर व्यवस्थित प्रिंट काढा आणि सगळे कागद त्याला जोडून तुमच्या समाज कल्याणला हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा. तर अशा पद्धतीनं तुम्ही ओबीसी, व्हीजेएनटी याच्यामधल्या प्रत्येक जातीसाठी स्वयं, आधार आणि वसतिगृह हे 3 स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरायचा हे शिकलात मित्रांनो. याच्याबद्दल तुम्हाला जर काही डाऊट असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तसंच जर हा व्हिडिओ ओबीसी, व्हीजेएनटी सोडून इतर कुठल्या जातीतील व्यक्ती बघत असेल तर मला नक्कीच कमेंट करून तुमची कास्ट मेन्शन करा, म्हणजे त्या संदर्भात येणारी स्कीमचा व्हिडिओ लवकरच मी माझ्या चॅनलला उपलब्ध करेल. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये.